सगळ्यात महानगरपालिकांचा बिगुल वाजलाय मुंबईच्या महाराष्ट्रातल्या. 15 जानेवारीला निवडणूक, शेवटचा 31 जानेवारी छाननी दिन हा महत्वाचा आहे, 31 डिसेंबर, आणि त्यानंतर जेमतेम 13 दिवस मिळणार प्रचाराला. आणि मग त्या 13 दिवसामध्ये धमासान. फक्त मला एकच आशा वाटते की विश्वास वाटतो मुंबईकरांचा, खास करून ज्या पद्धतीनं हे जे सरकार काम करतंय, भ्रष्टाचार शिगेला पोचलाय, लुटणं सुरू आहे, दैन्यावस्था आहे. एक घर दाखवा मुंबईमध्ये की ज्याच्या मुलाला नोकरी आहे, एक घर दाखवायचं की ज्याच्या मुलाला परमनंट नोकरी आहे. शिकली सवरलेली मुलं फिरतायत आणि धनाढ्य अधिक गरीब, श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललेले आहेत. सगळ्या टेंडर, मुंबई महापालिकेची लूट सुरू होती. तिला जर थांबवायचं असेल आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांना न्याय देणार आणि त्यांचं हित जपणार असं महानगरपालिकेमध्ये जर कारभार कोण करणं आवश्यक असेल तर त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पाठीशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि मग त्यातनं जे काय घडेल, आदरणीय उद्धवजींनी कारभार करून दाखवलंय, हे महत्वाचं आहे. बोलून दाखवणारे भरपूर आहेत, करून दाखवणारे एकच, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. पण सर 29 महानगरपालिकांची निवडणूक आहे, पण सगळ्यांचं जे लक्ष आहे ते मुंबई महानगरपालिकेकडे आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस तुमच्यासोबत असेल का? कारण की एकीकडे राज ठाकरे आहेत, दुसरीकडे तुम्ही आहात. काँग्रेसची भूमिका आहे, राज ठाकरे इंडिया आघाडीत नाही आहे. मला वाटतं या विषयावर मी आत्ता काहीच बोलू शकत नाही, कारण हे सगळं नेत्यांचं, आमच्या वरिष्ठांचं आणि खास करून आमच्या नेतृत्वाचा विषय आहे. तो पक्षाचे प्रमुख या संदर्भात निर्णय घेतील आणि त्यावर मी आत्ता या ठिकाणी भाष्य करणं योग्य होणार नाही. सर, वोट चोरीच्या मुद्द्यावरून प्रचंड संसदेमध्ये वादारू सुरू आहे. या वोट चोरीचा परिणाम मुंबई महानगर, कारण की महानगरपालिकेत होईल का? कारण की तुम्ही असो किंवा तुमचा पक्ष असो किंवा मग राज ठाकरेचा पक्ष असो, फार मोठं आंदोलन झालं होतं, मोर्चा निघाला होता की दुबार मतदार आहेत आणि या सगळं आमचा विरोध आहे म्हणून. या संदर्भात आपण दिल्लीतही भेट घेतली, मुंबईतही भेट घेतलेली आहे. मधल्या काळामध्ये त्यांनी जो वेळ दिला त्यामध्ये आम्ही हे सगळं प्रकर्षानं त्यांच्या नजरेस आणलेलं आहे आणि अपेक्षा आहे की ती नावं वगळली गेली असतील. आता येईल, आधी त्याच्यामध्ये कळेल. आणि मग यावेळेला मात्र एक सांगतो, शिवसेना, मनसे, त्यांचे कार्यकर्ते इतक्या सतर्क असतील का कोणी धारिष्ट्य करू शकणार नाही, असा माझा विश्वास आहे. पण सर, ज्या पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी आपण करताय, कशा पद्धतीची तयारी आहे, कशा पद्धतीनं रणनीती असण्याची शक्यता आहे? कारण की सगळ्यांचं लक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे लागलं आहे. लक्ष आहे म्हणजे समजतंय ना, तयार कोण आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तयार आहेत. हे जेव्हा तयार आहे कळतं, त्याच्यामुळे आमची तयारी आहेच. आणि आमचे एक तर पहिली गोष्ट, महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 1985 पासून सतत सत्ता आहे शिवसेनेची आणि इतका उत्तम कारभार केलेला. म्हणजे मी आज तुम्ही संधी दिलीत म्हणून 2 विषय महत्त्वपूर्ण सांगतो. महानगरपालिकेने काय करायचं असतं, त्यांनी कायद्याने काय करायचं असतं तर प्राथमिक आरोग्य केंद्र चालवायचे, हॉस्पिटल नाही बरं का. मुंबई महानगरपालिकेने अशी काही हॉस्पिटल चालू की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा जो प्रकार आहे तो मुंबई महानगरपालिकेने केला, अनेकांचे जीव वाचवले. उलट एक आणखीन इस्पितळ त्यांच्याच कारकिर्दीत जोगेश्वरीला सुरू केलं, त्याचं नाव आहे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल. तिथंही निव्वळ हॉस्पिटल सुरू नाही केलं तर कॉलेजही सुरू केलं, मेडिकल कॉलेज. आणि म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजेत. कोविडमध्ये कसे प्राण वाचवले ते लक्षात घेतलं पाहिजे. मुंबई शहराला पाणी कुठून मिळतं, तो पाणी देणारं अधिकचं जे धरण आहे ते राज्य सरकारने नाही बनवलं, त्या आदरणीय उद्धवजींच्या मार्गदर्शनाने मुंबई महानगरपालिकेने बनवलं. कोस्टल रोडचा गाजावाजा करतायत, त्याचा पाया रचणारे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, ते लक्षात घ्या. आणि म्हणून मुंबई हा सगळ्याचा आणखीन महत्वाचा मुद्दा आहे. हा झाला कामाचा भाग, पण मराठी पण मुंबईचं जपायचं असेल आणि 106 हुतात्म्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पित करायची असेल, त्यांचा अभिमान बाळगायचा असेल तर तिथं आपला भगवा तेजानं फडकवण्याची गरज आहे. आणि तो मुंबईकर आणि मराठी माणूस फडकल्याशिवाय राहणार नाही. पण सर, तुम्ही दावा करताय की ज्या पद्धतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तयार आहे, पण ज्या शिवसेनेमध्ये 2 गट पडले आणि चर्चा अशी आहे की भारतीय जनता पक्षाने 2 गट केले, त्या दुसऱ्या गटाला कसं सांभाळणार तुम्ही?
काय सांभाळायचा प्रश्न लोकांना कळतं ना, लोकांनी त्यांना गद्दार म्हटलं ना. सांभाळण्यापेक्षा त्याची लढाई कशी असते तुमची? लढाई सांभाळायची, प्रशांत- लढाईला आम्ही जेव्हा रणांगणात उतरतो तर लढाई होणारच ना. मुळात ते लाचार आहेत. महाराष्ट्राचा स्वाभिमान ज्यांनी घाण ठेवला त्यांना काय बोलायचं.